शक्तीपीठ हायवेन आम्ही झालो रे हैराण या देवेंद्र फडणवीसान आमचं रचलं या सर आम्ही झालो रे हैराण या देवेंद्र फडणवीसान आमचं रचलं या सर या देवेंद्र फडणवीसान आमचं रचलं या सर आमचं रचलं या सर या शक्तीपीठ हायवेन आम्ही झालो रे हैराण या शक्तीपीठ हायवेन आम्ही झालो रे हैराण या देवेंद्र फडणवीसान आमचं रचलं या सरण या देवेंद्र फडणवीसान आमचं रचलं या सरण या देवेंद्र फडणवीसान आमचं रचलं या सरण या शक्तीपीठ हायवेन शक्तीपीठ महामार्ग रद्द करा रद्द करा रद्द करा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या काही पुरावा नाही तुम्ही खरेदी पत्र करताय 7 ते 8 लाखाला खरं घेऊन सांगा मला मग 7 ते 8 लाख मग बाजारभाव काढायची पद्धत कशी आहे तुमच्या समजा मनेरजरी गावामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये जी खरेदी विक्री झालेली आहेत ते असे 50 कागद गोळा करायचे आणि त्या 50 कागदांची सरासरी काढायची ती सरासरी म्हणजे बाजारभाव शक्तीपीठ महामार्ग जो सांगली जिल्ह्यातून जातो त्यापैकी मनेराजुरी अंजनी सावडी कौलापूर माधवनगर पद्माळे आणि कर्नाळ या भागात आज मोजणीला आलेले आहेत आणि मोजणी बंद पाडलेली आहे आम्ही शेतकऱ्यांनी त्याची मोजणी होऊन द्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे हा सारा जर परिसर बघितला तर तासगाव तालुक्यातला हा जो परिसर आहे तो सगळा द्राक्षपट्टा आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणारे हे सारे शेतकरी आहेत इथं जमिनीची किंमत जर बघितली तर 35 ते 40 लाख रुपये एकर आहे आणि असं असताना कवडीमोल किमतीनं या जमिनी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय पण कोटी रुपये दिले तरी आम्हाला जमीन द्यायचीच नाही कारण आम्ही 20-25 किलोमीटरवरनं पाईपलाईन करून कर्ज काढून पाणी आणलेलं आहे त्याशिवाय 1 एकर द्राक्ष पीक उभा करायला 4 ते 5 लाख रुपये गुंतवणूक करावी लागते आणि मग असं असताना लेखणीच्या एका फटकाऱ्यानिशी जर का कुणी मंत्रालयात बसून आमच्या शेतावरून रस्ता काढणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळं शक्तीपीठ आम्ही कदापि होऊन देणार नाही इथल्या ह्या सगळ्या गावातल्या लोकांची भूमिका आहे आणि ती रास्तच आहे शक्तीपीठ मुळात अव्यवहार्य असलं तरीसुद्धा या लोकांनी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत हा रस्ता होऊन द्यायचा नाही हा निर्णय घेतलेला आहे ग्रामसभेचा त्याचबरोबर येत्या 15 ऑगस्टला ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे नियोजित रस्ता त्या गावातल्या ग्रामसभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि त्या आमच्या गावातील 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही अशा अर्थाचे ठराव आता आम्ही ग्रामसभेत करून घेणार आहोत.